महाविकास आघाडीमध्ये सांगली जागेवरनं वाद अजूनही चालू आहे। आजच विशाल पाटील जे काँग्रेसकडनं इच्छुक होते त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि तिथं ते असंही म्हटले की 19 तारीख जे शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा, त्यावेळेस एबी फॉर्म काँग्रेसचा आलाच पाहिजे, जर नाही आला तर ते अपक्ष लढतील। आणि दुसरीकडे 19 तारखेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील ते स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे संजय राऊत यांच्या उपस्थितीत। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट सामना झाला तर त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील या दोघांपैकी एक ते डायरेक्ट विजय होऊ शकतात, पण तिरंगी सामना झाला तर भाजपचे संजय काका पाटील यांचा विजय निश्चित आहे। महाविकास आघाडीला जरी जागा जिंकायची तर कुणाला तरी माघार घ्यावंच लागेल, चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील। बहुतेक चंद्रहार पाटील हे माघार घेऊ शकतात कारण त्यांची ताकद विशाल पाटील यांच्या तुलनेत कमी आहे, तर बघूया काय होतंय।